परमार्थ काय आहे की जे ज्ञानेश्वर माऊलींनी जाणलं, जे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जाणलं, जे माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी जाणलं, जे समर्थ रामदास स्वामींनी जाणलं, की या जगामध्ये एकमेव अशी ज्ञेय गोष्टी आहे जी जाणली असता तुम्हाला इतर काहीच जाणायचं राहत नाही, आणि ते म्हणजे आहे स्वतःचं आत्मस्वरूप. आता एखादा या वेळेला हा जेव्हा मी शब्द वापरतो तेव्हा तरुणाईला कदाचित प्रश्न पडायची शक्यता आहे की हे आत्मस्वरूप म्हणजे नेमकं काय, कारण की हे शब्द फार जड आहेत. आता बघा की आपण एखाद्या राहत्या घरामध्ये, भाड्याच्या घरामध्ये राहतो, तर त्या भाड्याच्या घरासारखा खरं तर हा आपला देह आहे. बऱ्याचदा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा गेल्याचा समाचार येतो, आपण त्याच्या दर्शनाला जातो, खरं तर तेच हात, तेच पाय, तेच फीचर असलेला व्यक्ती समोर पडलेला असतो. मग त्याला नेमकं सोडून कोण गेलं, आणि जो माझ्या बरोबर निरंतर राहतोय त्याला मी कधीच जाणलं नाही. या न जाणण्यामुळं माझ्या जीवनामध्ये अपूर्णत्व आहे. तर परमार्थ हे शास्त्र आहे तुमच्या स्वरूपाला जाणण्याचं, जे तुमच्या आतमध्येच राहतंय, जे तुमच्या बरोबर निरंतर आहे, जे तुम्हाला सोडून कधीच जात नाही. हा देह केवळ एखाद्या भाड्याच्या घरासारखा तो धारण करतो आणि काही काळानंतर सोडून देतो. तर ह्या आतमध्ये राहणाऱ्या मालकाला जाणण्याची कला म्हणजे परमार्थ आहे. मग त्या परमार्थाला जाणण्यासाठी वेगवेगळे मार्ग असू शकतात. कोणी भक्ती मार्गाने येईल, कोणी ज्ञान मार्गाने येईल, कोणी ध्यान मार्गाने, कोणी योग मार्गाने. सगळ्या मार्गांचं स्वागतच आहे. पण परमार्थ याचा अर्थ त्या परमध्येयाला साध्य करणं.